मुळात सदाभाऊंनी असं कुठलंही वक्तव्य केलं नव्हतं. ते जयंतरावनी काही उभा केलेलं नाही कुठली शिक्षण संस्था, त्याच्या वडिलांनी उभा केलेली आहे. म्हणून आम्ही त्यांचं समर्थन करतो. जयंत पाटलांच्या अत्यंत छोट्या कपमंडूल वृत्तीमुळं या तालुक्याची ती थांबलेली आहे. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मोबाईलमधला एक फोटो मला दाखवला. तो फोटो होता गेल्या 36 वर्षात काही अपवाद सोडले तर कधीही आमसभा झाली नाही. की जयंत पाटील साहेब माझ्यापेक्षा वयानं मोठे, त्यांना अगोदर बोल, नंतर शिट्टी बोलू दे, मी त्यांच्या अगोदर बोलतो. आमदार महोदयांनी मला हाक मारली, निशिकांत दादा. मी पहिल्यांदा मला ती हाक ऐकू आली नाही. परत मला म्हणले, निशिकांत, सदाभाऊ काय बोलले याच्या आड राहून तुम्ही त्यांच्यावर व्यक्तिगत टीका टिप्पणी करता, ते अत्यंत दुर्दैवी आहे, चुकीची आहे. निम्न यातात सुना आलेले आहे, ते आजोबा झालेले आहे. काय त्या सुनांच्या मनावर परिणाम होतो? विरोध हा वैचारिक असत नाही, तो व्यक्तिगत पातळीवरच न्यायचा, हा आत्ताच त्यांचा सातत्यानं राहील. ज्या पद्धतीनं ते कार्यकर्त्यांवर माथे भडकवत आहे ते योग्य असं मला वाटत नाही. त्यांनी आता 2024च्या निकालाचं आत्मपरीक्षण करावं. 1 लाखाचं लीड 12,000वर आलेलं आहे. त्यांची उंची जनतेने ठरवलेली आहे. मूळ प्रश्न असा आहे, तुम्ही जे पेरतात ते चुकीचं आहे. तुमच्या नेत्यांच्याबद्दल आरुतुरू बोललं, तुमच्या नेत्यांच्या बाबतीमध्ये या खालच्या स्तरावरच्या भाषेमध्ये बोललं तर तुम्हाला आवडेल का? जयंतरावनी या तालुक्यामध्ये एकही संस्था उभी केलेली नाही. त्यांच्या वडिलार्जित आलेल्या संस्थावर अलगत ते बसलेले आहेत. फक्त त्यांच्या पुढच्या पिढीला निश्चित भोगावं. आज सांगली जिल्ह्यातील उरण ईश्वरपूर या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून अधिकृत या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली आणि वाळवा तालुक्याचे आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्यावरती किंवा त्यांच्या धोरणांवरती या ठिकाणी प्रामुख्याने या पत्रकार परिषदेमध्ये भाष्य करण्यात आलं. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी सांगली जिल्ह्याचे अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील असतील किंवा सागर खोत असतील, चिमनभाऊ डांगे असतील, हे सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित होते. त्यापैकी निशिकांत दादा आज आपल्या सोबत बोलण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी त्यांची भूमिका नक्की काय आहे किंवा कशा संदर्भामध्ये आपण त्यांनी भूमिका मांडलेली आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, आज आपण आमदार जयंतरावजी पाटील यांच्यावरती त्या ठिकाणी भूमिका व्यक्त केलेली आहे. काय नक्की भूमिका आहे आपली? जयंत पाटील साहेब हे गेली 36 वर्ष आमदार म्हणून काम करत आहेत. 17.5 वर्ष ते मंत्री आहेत. या तालुक्यातल्या तरुणांच्या हाताला रोजगार द्यावं अशी कधीही त्यांची इच्छा झालेली नाही आहे. नवीन उद्योग काहीतरी या तालुक्यामध्ये यावा, IT पार्कसारखं एक मोठं पार्क उभं राहावं, अशा पद्धतीच्या विकासात्मक कल्पना ते कधीही मांडू शकले नाहीत. ना प्रत्यक्ष कधी त्यांनी आणल्या, ना कधी या जनतेच्या पुढच्या पिढीच्या संरक्षणाच्या दृष्टीनं, रोजगाराच्या दृष्टीनं कधीही त्यांनी विचार केला नाही. 17.5 वर्ष मंत्री असताना महाराष्ट्र शासनाचे सगळे महत्त्वाचे मंत्रालयं ते त्यांनी स्वतः भूषवलेली आहेत. त्यांना एका मिनिटामध्ये हे सगळं करणं शक्य होतं. परंतु त्या व्यक्तीची मानसिकता ही या तालुक्याच्या नवीन पिढीनं, जनतेनं प्रगती करावी अशी नाही आहे. जर ही जनता प्रगती केली, या जनतेनं, नवीन मुलांनी स्वतःच्या पायावर उभा राहिले, तरुणांना रोजगार दिल्यानंतर ते स्वतःचा विचार करू लागले, तर आपलं कोण ऐकणार? अशी एक अत्यंत हिणकस भावना त्यांच्या मनामध्ये सातत्यानं राहिलेली आहे. त्यामुळं 288 आमदारापैकी या एकमेव मतदारसंघ असा आहे की गेल्या 36 वर्षात काही अपवाद सोडले तर कधीही आमसभा झाली नाही. कधीही लोकांच्यामध्ये हे गेले नाहीत, त्यांचे प्रश्न कुठले ते पाहिलं नाही. नवीन तरुण मुलांना काय अपेक्षित आहे हे कधीही पाहिलं नाही. ते ज्यावेळेला बापूंच्या निधनानंतर स्वर्गीय बापू असतील, क्रांतीचे नाना पाटील असतील, सहकारमर्षी नागनाथ नाना नायकवडे असतील, यांची एक राजकीय संस्कृती होती. वैचारिक विरोध असणं आणि व्यक्तिगत पातळीवर विरोध व्यक्त करणं, हे या तालुक्यामधली ही रेषा जी आहे ती पुसण्याचं काम गेल्या 36 वर्षात जयंतरावनी केलेलं आहे. विरोध हा वैचारिक असत नाही, तो व्यक्तिगत पातळीवरच न्यायचा,
हा 8 तास त्यांचा सातत्यानं राहिलेला आहे. त्यामुळे हा तालुका हा विकासापासून वंचित राहिला. नवीन पिढीला आमच्या आज मी अनेक ठिकाणी चाकण असेल, पिंपरी चिंचवड असेल, कागल MIDC असेल, गोकुळ शिरगाव असेल, या ठिकाणी या तालुक्यातली अनेक मुलं टू व्हीलरवरनं नोकरी करण्यासाठी तिथं जात आहेत. ही एक शोकांतिका या तालुक्याची राहिलेली आहे. अशा नेतृत्वाला 36 वर्ष लोकांनी सांभाळलं. आता ते नवीन काही पेरू पाहत आहेत की जे विरोध करत आहेत त्यांच्या व्यक्तिगत त्यांना हल्ले करणे, त्यांच्या संस्थांना अडचणीत आणणे, त्यांच्या कुटुंबापर्यंत जाणे आणि ज्या पद्धतीनं ते कार्यकर्त्यांना माथे भडकवत आहेत ते योग्य असं मला वाटत नाही. त्यांनी आता 2024च्या निकालाचं आत्मपरीक्षण करावं. 1 लाखाचं लीड 12,000वर आलेलं आहे. त्यांची उंची जनतेने ठरवलेली आहे. त्यामुळे त्या दृष्टीने विचार करून पुढचं राजकारण करावं ही माझी त्यांना जाहीररित्या विनंती आहे. कारण महाराष्ट्रात हा एकमेव असा तालुका आहे की ज्या तालुक्याला एक ऐतिहासिक वारसा आहे. खूप मोठ्या विभूती या तालुक्यामध्ये जन्माला आलेल्या आहेत. त्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, क्रांतीचं नाना पाटील असतील, नागनाथांना नायकवडे असतील, लोकांनी ज्यांना आपलं नेतं मानलं ते लोकांनी ते राजारामबापू पाटील असतील. अशी मानदी आणि वैचारिक विभूतींची या तालुक्याला लाभलेली आहे. काही तालुक्यामध्ये अशा पद्धतीची मानदी नसतानाही ते तालुके पुढे गेलेले आहेत. जयंत पाटलांच्या अत्यंत छोट्या कपमंडूल वृत्तीमुळं या तालुक्याची प्रगती थांबलेली आहे. म्हणून आम्ही आता सगळे इथून पुढं आमचं एकच ध्येय असेल, तरुणांच्या हाताला रोजगार देणं आणि मुलांना साक्षर करणं, विद्यार्थ्यांना नोकऱ्याची संधी उपलब्ध करून देणं. म्हणून IT पार्क असेल, विविध MIDCचं प्रकल्प असतील, हे निर्माण करण्याचे प्रयत्न आम्ही सगळी माहिती म्हणून करू. खरं तर सदाभाऊंच्या समर्थनामध्ये तुम्ही भूमिका आत्ता व्यक्त केलेली आहे. आता सदाभाऊंचं वक्तव्य बघता त्यांना समर्थन आणि त्या वक्तव्याचं समर्थन तुम्ही करता का, एक महायुतीचे नेते मंडळी? मुळात सदाभाऊंनी असं कुठलंही वक्तव्य केलं नव्हतं. सदाभाऊंनी पहिली मागणी केली होती, जी NTA परीक्षा नीटची घेते आहे त्या परीक्षा घेण्यामध्ये गैरप्रकार असतील तर ती NTA बरखास्त करा. राज्य शासनाने केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेला तो विषय होता. NTA बरखास्त झालेली आहे. सदाभाऊंनी असं म्हटलं होतं, विद्यार्थ्यांच्या आडून काही राजकीय पक्ष आतंकवाद्यांसारखं या प्रक्रियेमध्ये येत आहेत, हे थांबलं पाहिजे. हे या देशाला निश्चितपणानं भूषणावं नाही आहे. आणि मला असं वाटतं सदाभाऊ हे चळवळीतून पुढालं नेतृत्व आहे. त्यांच्याकडून अशा पद्धतीचं विद्यार्थ्यांना अतिरेकी म्हणण्याबाबत कधीही भाषा येऊ शकत नाही. कारण ते ज्या चळवळीतून आलेत, ज्या सामान्य कुटुंबातून आलेत, शिक्षण काय असतं, शिक्षकांना माणसाची प्रगती काय होते याचा त्यांनी सगळा अनुभव घेतलेला आहे. तर त्यांच्या समर्थनापेक्षा त्यांच्यावर जे आरोप तुम्ही करता आहात, ज्या भाषेत, अरे ज्यांचे वय नाही आहेत त्यांच्या मुलांच्या वयाची एवढी, ते तुम्ही आरुतुरू सदाभाऊनं बोलतात, ही या तालुक्याची राजकीय संस्कृती नाही आहे. म्हणून आम्ही त्यांचं समर्थन करतो आहे. तुमच्या नेत्यांच्याबद्दल आरुतुरू बोललं, तुमच्या नेत्यांच्या बाबतीमध्ये या खालच्या स्तरावरच्या भाषेमध्ये बोललं तर तुम्हाला आवडेल का? का तुमच्या मुलाबाळांना आवडेल? याचा विचार करा. त्यांनाही हातात सुना आलेले आहेत, ते आजोबा झालेले आहेत. काय त्या सुनांच्या मनावर परिणाम होईल? तुमच्या बाबतीत कोण बोललं, तुम्ही सुना तुम्हालाही आलेले आहेत. मूळ प्रश्न असा आहे, तुम्ही जे पेरतात ते चुकीचं आहे. सदाभाऊ काय बोलले याच्या आड राहून तुम्ही त्यांच्यावर व्यक्तिगत टीका टिप्पणी करताय, ते अत्यंत दुर्दैवी आहे, चुकीचे आहे आणि मी त्याचा निषेध करतो. तुम्ही म्हटलं की तुम्ही जे पेरता, तर त्याचं उदाहरण म्हटलं तर कालच्या तालुक्यामध्ये काल मोर्चा झाला, त्या मोर्चावरती सुद्धा तुम्ही भूमिका त्या ठिकाणी मांडलेला आहे. तुम्ही असं म्हणताय की त्याच्या मोर्चामध्ये खरं तर कोण लोक होती बघा, किंवा त्यांच्या ज्या संस्था आहेत, कारखाने आहेत, त्यांच्यावरील लोक, जे कामगार मंडळी त्या मोर्चामध्ये बहुतेक सहभागी होते. काय नक्की भूमिका मोर्चासुद्धा? मुळात त्यांचं संघटन जे आहे जयंतरावांचं, ते संघटनेमधला कुठलाही कार्यकर्ता त्या मोर्चामध्ये दिसून आला नाही. कर्मचाऱ्यांशिवाय तिथं खूप संख्या कर्मचाऱ्यांची जास्त होती. विद्यार्थीही त्यांच्या अनुदानित शाळा ज्या आहेत त्या शाळेतले काही विद्यार्थी त्यांनी आणले असतील. माझं मत असं नाही आहे की विद्यार्थ्यांचा प्रश्न विद्यार्थी जरूर आले असतील. त्यात आमच्याही शिक्षण संस्थेत आमच्यातले काही विद्यार्थी गेले होते.
कारण विद्यार्थ्यांच्या हिताची जिथं बाजू असेल तिथं सदाभाऊ असतील, निशिकांत पाटील असतील, चिमणभाऊ डांगे असतील, राहुल माडिक असतील, नाहीतर आनंदराव पवार असतील, नाहीतर गौरव नाईकडे असतील, आम्ही सगळे विद्यार्थ्यांच्या समवेत आहोत. त्यांच्यावर कुठला अन्याय व्हावा ही भूमिकाच आमची कोणाची नाही आहे. कारण आम्हाला शिक्षणाचं महत्त्व माहीत आहे. ते जयंतरावनी काही उभा केलेलं नाही कुठली शिक्षण संस्था, ते त्याच्या वडिलांनी उभा केलेली आहे. जयंतरावनी या तालुक्यामध्ये एकही संस्था उभी केलेली नाही. त्यांच्या वडिलार्जित आलेल्या संस्थावर अलगत ते बसलेले आहेत. त्यामुळे त्यांना उभा करण्याचं कष्ट अजिबात माहिती नाही आहे. त्यामुळे इतरांना नावं ठेवताना, ज्या भाषेत ते बोलताना, ज्या पद्धतीने ते बोलत आहेत, कार्यकर्त्यांना सांगत आहेत, कार्यकर्ते मंच बोलत नाही आहेत. मला या तालुक्याची राजकीय संस्कृती, अनेक घराणे असे आहेत या तालुक्यामध्ये की त्यांची पुढची पिढी ज्या भाषेत बोलते आहे ते त्यांचे संस्कार नाही आहेत. हे संस्कार सगळे जे निर्माण नवीन केले जात आहेत ते आमदारांच्या मार्फत होत आहेत. आणि स्वतः लांब राहून स्वतःचा चेहरा दडवून इतरांना पुढे करण्यामध्ये त्यांना जर आनंद वाटत असेल तर त्यांच्या पुढच्या पिढीला हे निश्चित भोगावं लागेल. खरं तर परवा शिवस्वराज्य शिबिर त्या ठिकाणी झालं आणि त्या शिबिरामध्ये बावनकुळे साहेबांचं त्यांनी कौतुक केलं. तर त्याच पार्श्वभूमीवरती एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती फिरतोय की ते आल्यानंतर, त्यांची एंट्री झाल्यानंतर खरं तर तुम्ही आणि सदाभाऊ असतील त्यांना नमस्कार करताय आणि ती रील आता तुम्ही ती बघितलीच, मगाशी त्याचा उल्लेख केला, त्या बाबतीमध्ये काय होतं? मी ज्या संस्कारामध्ये वाढलो आहे, ज्या घराण्यामध्ये मी जन्म घेतला आहे, सदाभाऊंनी ज्या शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतला आहे, सदाभाऊंचे वडील हे माळकरी होते. आमच्यावर असे संस्कार झाले की वरिष्ठांना मान द्यावा, सन्मान द्यावा. ते वयानं मोठे आहेत. ते ज्यावेळेला आत आले त्यावेळेला सदाभाऊन मी आमच्यावर जे संस्कार झाले त्या संस्काराच्या पोटी उभा राहिलो, त्यांना नमस्कार केला आणि त्यांचं स्वागत केलं. आता त्यांच्यावर संस्कार कुठले झाले आहेत हे मी काय पाहिलं केलेलं नाही. त्यांनी जर अशा गोष्टीचं भांडवल करत असतील तर त्यांच्या बुद्धीची मला कीव करावी वाटते. हे या तालुक्यातली संस्कृती नाही आहे. नक्कीच एक शेवटचा प्रश्न आहे, त्या स्टेजवरती तुमच्यामध्ये काहीतरी बोलणं झालेलं आहे, म्हणजे सदाभाऊ पण सुद्धा त्यांच्यासोबत बोललेलं आहे, तुम्ही सुद्धा, आम्ही त्या रील्समध्ये बघितलं की बोलत होतं, काय नक्की बोलणं झालं? राजकारणामध्ये राजकीय विरोधक हे वैचारिक विरोधक असतात, व्यक्तिगत विरोधक असत नाहीत. सदाभाऊ साहेब भाषणाला उभा राहिले. सदाभाऊ साहेबांनी एवढं मन मोठं केलं की ते वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहेत. वरिष्ठ सभागृहाच्या सदस्यांनी शेवटी बोलावं ही एक परंपरा आहे. ते असं म्हणले तिथल्या शासकीय अधिकाऱ्यांना की जयंत पाटील साहेब माझ्यापेक्षा वयानं मोठे आहेत, त्यांना अगोदर नंतर शेवटी बोलू दे, मी त्यांच्या अगोदर बोलतो. हा त्यांच्या संस्कृतीचा एक भाग आहे सदाभाऊंच्या. सदाभाऊ ज्यावेळेला भाषणाला उठले त्याला मी सदाभाऊंच्या शेजारी बसलो होतो. मधली खुर्ची रिकामी झाल्यामुळं आमदार महोदयांनी मला हाक मारली, निशिकांत दादा. मी पहिल्यांदा, मला ती हाक ऐकू आली नाही. परत मला म्हटले निशिकांत. मग मी बघितलं त्यांच्याकडं. बघितल्यानंतर त्यांनी त्यांच्या मोबाईलमधला एक फोटो मला दाखवला. तो फोटो होता शरद पवार साहेब आणि सुप्रिया सुळेताई हे मोदी साहेबांना भेटायला गेलेले होते. तो फोटो त्यांनी दाखवला आणि मला ते असं म्हणले की फोटो पाहिल्यानंतर परत तुम्ही म्हणाल मला सांगितलं नाही. म्हणजे त्यांची वाटचाल कुठल्या दिशेला आहे त्यांना सांगायचं होतं. म्हणजे हा प्रत्यक्षरित्या इशारा देण्याचा प्रयत्न. मी म्हणलं तुम्ही ज्या पद्धतीनं मला सांगताय तुमचं निश्चित स्वागत आहे, आमची काय अडचण असायचं कारण नाही. या तालुक्याच्या विकासाच्या साठी, या तालुक्यातल्या सामान्य माणसाच्या प्रगतीसाठी जे महायुतीवर येतील त्या सगळ्यांचं स्वागत करायला आम्ही तयार आहोत. आम्हाला कोणाची वैचारिक विरोधक, आम्ही वैयक्तिक विरोध कोणाचं नाही आहे. ते वैयक्तिक विरोधक मानतात आम्हा सगळ्यांना. त्यामुळे त्यांनी खरं तर राजकारणामध्ये विरोधकाशी बोलू नये हा पायंडाच त्यांनी पाडलेला आहे. अगदी शेवटचा प्रश्न माझा, तुम्ही म्हणताय की आले तर आम्हाला काय अडचण नाही, समजा आलेच, आता राजकारणामध्ये काय होईल, कशा पद्धतीनं घडामोडी घडतील याचं सध्या तरी काही सांगता येत नाही. समजा भविष्यामध्ये आले तर हातामध्ये हात मिळवणी करून तुम्ही काम करायला तयार आहात का? या तालुक्याच्या जनतेच्या ज्या भावना आहेत, त्यांनी 2024ला ज्या समाजाच्या जीवावरती निवडून आलेत त्या समाजाला त्यांनी जो शब्द दिलेला होता, मी आयुष्यभर पुरोगामी राजकारण करणार विचारच, ज्या भाजपला सातत्यानं ते टार्गेट करतात, त्या भाजपची सुरुवात या जिल्ह्यामध्ये मदन पाटलांना पाडून त्यांनी भाजपचा आमदार निवडून आणला होता.
त्यामुळे ते दाखवायचे दात त्यांचे वेगळे आहेत, खायचे वेगळे आहेत. ही व्यक्ती कुणाचीच नाही आहे. त्यामुळे त्यांना कोण प्रवेश दिला असं मला आत्ता तरी वाटत नाही. ते मस्त सगळ्यांची दारं पुजून येतात, काही कारण मला घ्या. परंतु आज परिस्थिती अशी आहे, आमच्या महायुतीची गाडी फुल्ल आहे, आमच्या गाडीत आता जागा नाही. ज्याला यायचं आहे त्याने मागच्या शिडीवर बसून यायचं आहे. त्यांची तयारी असेल मागच्या शिडीवर बसायची तर आमची तयारी आहे. आम्ही गाडीमध्ये आमचं स्थान पक्कं आहे. तर नक्कीच बघितलं की आपण हे होते राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि वाळवा तालुक्याचे नेते निशिकांत दादा यांनी आमदार जयंत पाटील यांच्या बाबतीमध्ये अगदी परखडपणे भूमिका या ठिकाणी मांडलेली आपल्याला बघायला मिळते. आणि सदाभाऊंनी जे वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य त्या पद्धतीचं नसून कुठंतरी लोकांनी ते चुकीचं समजलं आहे असा त्यांचा या ठिकाणी थेटपणे त्यांनी भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. आणि अनेक प्रश्नांवरती ते आज आपल्याशी या ठिकाणी बोललेलं आपल्याला बघायला मिळतं. आपल्या सेवेत आहे डॉक्टर सचिन सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आरोग्य हेच आयुष्याची खरी संपत्ती आणि त्या आरोग्याची संपूर्ण काळजी आता एकाच छताखाली. अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर, अत्याधुनिक उपकरणे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, 24 तास आपत्कालीन सेवा, ICU, डायलिसिस, डिजिटल एक्सरे, CT स्कॅन, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी तसेच विविध आजारांवरील विशेष उपचार, सर्व सुविधा एकाच ठिकाणी. मुख्यमंत्री सहायता निधी, महात्मा फुले जन आरोग्य आणि बांधकाम कामगार आरोग्य या योजनांखाली सर्व उपचार व सुविधा मोफत. कमी खर्च, अनुभवी डॉक्टरांची टीम आणि माणुसकीची साथ हीच आमची खरी ओळख. तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता पेठ सांगली रोड, माई हुंडाई शोरूमजवळ, लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ईश्वरपूर. खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा आणि आपली अपॉइंटमेंट आत्ताच बुक करा.